तिसऱ्या दशकाचे पहिले समास, 5 समास बरं, हे फक्त दुःख वर्णन करणारे आहेत. फक्त दुःख, दुसरं काहीच नाही. गोंदवलेकर महाराज सांगायचे, देणं, दुःख आणि दारिद्र्य या 3 दकारामध्ये, देणं, दुःख आणि दारिद्र्य या 3 दकारामध्ये मनुष्याचं जीवन संपून जातं. आणि तरीही मनुष्य यात सुख शोधतो. केव्हा तरी गंभीर झालं पाहिजे. माझ्या जीवनात दुःख झालं नंतरच मग मी अंतर्मुख होईन या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. मोठी यादी दिली आहे त्यांनी, काय काय जीवन घडू शकतं. कारण केव्हा तरी पवित्र वैराग्य आल्याशिवाय, विवेकासह वैराग्य आल्याशिवाय आपल्याला खरं अंतर्मुख होता येत नाही. आणि याकरता आपण केव्हा तरी शांतपणे हे 5 समास वाचून बघा की किती प्रकारचे दुःख होतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचे अनेक दुःख समर्थांनी वर्णन केली आहेत. बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्तः. बर का, आचार्यांचं भज गोविंदम स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये लहानपणी आपण खेळायला जातो आणि खेळातल्या त्या हार आणि जीत जिंकणं असतं, याला इतकं खरं मानतो की तेवढ्यांनी भांडणं करतो. ते गोट्या खेळायला जातात, एवढ्या जिंकून आणल्या, एवढ्या गेल्या. केवढी किंमत असते त्या गोष्टीची. पण जसे जसे आपण मोठे व्हायला लागतो त्यावेळेला आपल्याला त्याचं काही वाटत नाही. संसार शब्द वापरतो की नाही, पर्वताईंनी छान अर्थ सांगितला बघा. संसाराचा अर्थ वेगवेगळ्या वेळेला वेगळा वेगळा बदलला जातो. पहिल्यांदा संगतीच सार वाटतं. संगती, लहान मुलांची संगती, नंतर तरुण मुलांची संगती, मग तरुण मुलींची संगती, संगतीत सार वाटतं. नंतर पोरं बाळ झाली की संततीत सार वाटतं. आता ती हाऊस भिडायला लागली की मग संपत्तीत सार वाटतं. आणि नंतर संन्यासात सार वाटतं. संसार संसार संसार, चारी वेगळे संसार. केव्हा तरी शांत बसून विचार करावा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आपण ज्यांच्याकरता ही सगळी परमार्थाची व्यवस्था नाकारतो ते लोक आपला उपयोग आहे म्हणून मान सन्मान देतात आणि प्रेम आहे, आय लव्ह यू वगैरे म्हणतात. तुकोबांचा अभंग आहे, जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे सुखाचे, जन हे सुखाचे. दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे, दिल्या घेतल्याचे,
सौभाग्य येण्यासाठी ज्या अत्यंत जीवनातल्या घडामोडींचा इतका गांभीर्यानं विचार समर्थांनी ओवी टू ओवी मांडलाय. समर्थ म्हणाले केव्हा तरी शांत बसून विचार करावा. आपण जे आसक्त आहोत याचं कारण आपल्याला प्रपंचाचं खरं स्वरूप कळलेलं नाहीये. सगळे माझेच आहेत. बरोबर आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण कुठपर्यंत आहेत? माझा उपयोग आहे तोपर्यंत आहे. असं बोलू नये, पण असंच आहे. बाकीच्यांचा विचार सोडून द्या, मी नेहमी माझ्याबद्दल सांगतो. प्रत्येकाने आपापला विचार करावा. तोपर्यंत 4 लोक जमणार आहेत जोपर्यंत मी बऱ्यापैकी प्रवचन करायचा प्रयत्न करतोय. मोहित होण्यासारखं नाहीये काही. शांत बसून विचार करावा. मी अत्यवस्थ आहे, आयसीयूत आहे, नातेवाईकांना परवानगी नाही आहे, ते काचेतनच. डॉक्टर सुद्धा त्यांचा राऊंड असेल तेव्हा येतात. परवा तर एका डॉक्टरने सांगितलं मार दो उसे. कोरोना काळातला एक व्हिडिओ आलाय बाहेर, पाहिला असेल आपण तुम्ही. चांगले लोक असतात समजा, असं काही नाही. तिथे माझ्या जवळ येऊन माझ्या डोक्यावरून हात कोण फिरविल सांगा? किंवा तरी याचा विचार करून ठेवला पाहिजे ना. आपण काहीतरी गृहीत धरतो आणि वागतो, आणि काहीही गृहीत नाही धरायचं शाश्वत असं. हा परमार्थ आहे. कशाचीच गॅरंटी नाही. कळेना पुढे काय होणार आहे. काहीतरी गृहीत धरून मनुष्य वागतो म्हणून प्रॉब्लेम आहे. कधीही मला मरण येईल, कधीही काही होईल सांगता येत नाही. समर्थ म्हणाले कळेना पुढे काय होणार आहे. कळेना पुढे काय होणार आहे. कळेना तनु कोठ पर्यंत राहे. कळेना मरावे स्वदेशी विदेशी. कळेना गती काय होईल कैसी. कोण आहे माझ्याजवळ तेव्हा एकच शक्ती माझ्याजवळ येऊ शकते, माझे सद्गुरुनाथ, माझा देव. तो डोक्याशी येऊन बसू शकतो, कारण त्याला कुठली काच अडवू शकत नाही, कुठलं लॉक अडवू शकत नाही. तो तिथे येतो, तो बसतो. जर तुम्ही मनापासून सेवा केली असेल, मनापासून कणभर तरी काम केलं असेल, तो डोक्यावर हात फिरवतो आणि सांगतो बाळा काळजी करू नकोस. तुला होत होतं ना तोपर्यंत तू मनापासून सेवा केली आहेस, आता बारी माझी आहे. आतमधून त्याची आठवण आपल्याला ठेवायची जबाबदारी तो घेतो, आणि बाहेर सुद्धा आपल्या शरीराचे किती हाल होऊ द्यायचे की नाही होऊ द्यायचे प्रारब्धाप्रमाणे, आणि ते सहन करायची ताकद ही सुद्धा तोच देतो. नामदेव महाराजांचा, ज्ञानोबांचा अभंग आहे. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. आतून सुद्धा आपल्याला त्याची आठवण करून द्यायची व्यवस्था कोण करतो सांगा ना? आपण करतोय आपल्या इच्छेने आठवण. आपल्या इच्छेने आठवण केली असते तर विसरलोच नसतो. ती सुद्धा व्यवस्था तो करतो. हरी तया सांभाळी अंतर बाह्य. माऊली सांगतात संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. समर्थ सांगतात केव्हा तरी शांत बसा आणि विचार करा, नाही तर जीवन असंच वाया जाणार आहे. अरे बाहेरचा समुद्र आणि भवसमुद्र याचा फरक सांगितलाय त्यांनी. मर्यादा नच योस्य यस्य यो अमृतमयो यस्मिन शुचिर नीच गैहि संतर्प्यो न च वाडव किल जलैर नस्वाति वर्षे पिबा मुक्ता नित्य ममंद राग मथनात् उच्चैश्रवा वा हरिः नो लभ्यस्तदयं भवो हि नितरां वारान् निधे दुस्तरः. हा बाहेरचा सागर आणि भवसागर याची तुलना करतात. साध्या समुद्राला मर्यादा आहे. तळाशी गेलेत की नाही लोक, परत आलेत की नाही. भवसागराला मर्यादा नाही. साध्या समुद्रातनं अमृत प्रकट झालं, भवसागर पुन्हा पुन्हा जन्म मरण मृतत्व प्रकट होतो त्यातनं. म्हणले मरतोच. या समुद्राच्या तळाशी गरम 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 असा वडवानल आहे, म्हणून ते पाणी कधी वाढत नाही. किती पाणी गेलं तरी बाष्पीभवन होतं त्याचं. बरं, इकडे भवसागरामध्ये
असंतुष्टता नावाचा वडवानल पेटलेला आहे. अहो या नक्षत्रामध्ये स्वाती, या सागरामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये उघडलेल्या शिंपल्यात जर स्वाती नक्षत्रातलं पाणी पडलं तर त्याचा मोती तयार होतो. या भवन सागराच्या मध्ये स्व अति झालेला आहे, स्व अति झाला आहे आणि परिणाम मीचाच वर्षाव होतो आणि त्यामुळं मनुष्य सुखी होत नाही. इकडे उच्चई श्रवा नावाचा हरी म्हणजे घोडा मिळाला आणि इथे उच्चई श्रवामध्ये अत्यंत जोरजोरात ओरडून माझं माझं मोठ्या मी माझं इतक्या जोरजोरात आरडाओरडा डेस्परेटली म्हणतात तसा होत असतो आणि त्यामुळे हरी मिळत नाही. हा तरुण जाणं शक्य आहे. बॅरिस्टर सावरकर तरुण गेले की नाही. हा समुद्र तरुण जाणं शक्य आहे पण भवसागर मात्र दुर्लंघ्य आहे असं सांगणार आहे. 5 समास आहेत, मी एका श्लोकात भागवलं.